हिचा डायलॉग असतो ना, ती भाजी कडूच होत नाही, एकदम अशी गोड गोड होतं. असं कधी झालाय का कारल्याची भाजी गोड होईल? कधीच नाही. कारल्याचा गुणधर्म मी सांगतो किती तुपात तळ आणि साखरेत कडूच राहणार. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज आलेलो आहे सकाळी फार्ममध्ये आणि मी आता आलेलो आहे नागोठण्याला. तर आज आहे संडे. तर आजच्या दिवशी काय काय होईल ते तुम्हाला नंतर समजेलच पुढे, कारण की आता घरी सगळं काय असते. संडेची तयारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज काय काय असेल ते जेवायला वगैरे ते समजेलच. सो आता आलेलो आहे मी फार्ममध्ये फुलं काढायला. देवपूजेसाठी जेवढी फुलं लागतात ते आम्ही इथनं फार्ममधूनच काढतो, की खूप फुलं असतात. ते बघा तुम्हाला जास्वंदी आहे, ती वरची तर काढता येणार नाही, इकडे छोटी आहेत. बाकी तिकडे तगाडीची वगैरे फुलं आहेत, मोगरा वगैरे आहे इकडे. तर बघा, तर इथनंच आम्ही ओके जा इकडं. मोगऱ्याचे आहेत, वेलवाला आहे आणि इकडे तगाडी आहे, ह्या साईडला पण आहे. सो आता काढून घेतो. तर मित्रांनो, आम्ही फुलं काढत होतो आणि काढता काढता आमचा इडलिंबूचं झाड आहे, ह्याच्यावरती कसला मोठा लिंबू आला बघा. त्याला काढायला लागेल ना, अजून झालेलं नाही आहे, पण हा बघा ते मोठा आहे. असेच खूप सारे येतात ह्याच्यावरती, पण ते लपलेले असतात, त्यात काटे असतात खूप. ते बघा इकडे ते आहेत असे लिंबू, पण आम्ही इथनंच घेतो कारण की हे चालतात. आपल्या सेम टेस्ट लागते, फक्त साल असते ती थोडी जाड असते बस, बाकी टेस्ट वगैरे सेमच लागते. सो आता फुलं वगैरे काढलेली आहेत, आता घरी चाललो. घरी काय काय मित्रांनो, आता नाश्ता वगैरे झालेला आहे आणि इथे सकाळ सकाळ आपला जेवणाची तयारी चालू आहे. आई आज आईची स्पेशल बिर्याणी करत आहे. काल तुम्ही कुपा बिर्याणीची व्हिडिओ बघितली. आज पूर्ण दिवसाचाच ब्लॉग होणार आहे, तसा दिवसभरात काय काय ते समजेलच. पण आत्ता चाललेली आहे बिर्याणीची तयारी. तर हे बघा, हे आईने कशी भिजत ठेवलेलीस ना, अर्धा तास. सो हे बघा. आणि मित्रांनो, आईची जी बिर्याणी आहे ना, ती थोडी वेगळी असते आणि आम्ही आता लहानपणापासून खात आलो, सगळ्यांना खूप आवडते. म्हणजे टेस्ट बदलली तर बघा, ते टेस्ट बदलली. आता टेस्ट नाही बदलले, थोडीशी पद्धत थोडीशी चेंज केली. आता बघूया चला. तर हे सगळे घेतले आहेत खडे मसाले, हे बघा. आणि आता काय, आता कांदा टाकायचा असाच. हे बघा, देशी तूप बोल, गावठी तूप आहे, तूप टाकलेलं आहे घरी बनवलेला. आणि आता काय करणार आहे ते. अच्छा, आणि इकडे स्वप्नाली कांदा कट करत आहे ग्रेव्हीसाठी चिकनच्या. तर आईने ह्याच्यामध्ये कांदा सुद्धा टाकलेला आहे खडे मसाल्यांसोबत, आणि हे जिरा वगैरे टाकते. आणि कलर ना आम्ही पण नाही टाकत कलर. आम्ही कलर टाकून काय नुसता कलर येतो, टेस्ट तर काही त्या कलरनी येत नाही. नुसता कलर दिसण्यासाठी नाही, खायला नीट लागली पाहिजे. जरा अशी नंतर पण वरतून टाकायची, पण हे असे टाकायची. हे अर्धा तास भिजून ठेवलेली 1 किलो तांदूळ असा घातलायचा. थोडेसे गरम झाले, भाजले ना, पाणी वाचायचं. तुम्हाला बाहेरून आवाज येत असेल का ना माहीत नाही. आज इलेक्शन आहे, संडे असल्यामुळे सगळ्या प्रचार रॅली चाललेली आहे सगळ्यांची. प्रकारे जरा घातलायचा, 5 मिनिटं जरा त्याला भाताला भाजायचा.
आपला छोटा, हा मोठा नाही. आता झाले जरा व्यवस्थित झालेले आहेत भाजून. झाले. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं. गरम केलेलं पाणी आहे. आपल्याला जेवढा पाहिजे ना तेवढंच पाणी टाकायचं. म्हणजे भात एकदम हा पूर्ण शिजवतोस का ह्याच्यामध्ये? मग 100% भात शिजवलं. 100% शिजवलं. तर ह्या रेसिपीमध्ये पूर्ण 100% भात शिजवला. आपण काल जी केली त्याच्यामध्ये 70 to 80% शिजवला होता आणि बाकी दमवर दिला होता. ही दमची नाही आहे, ही फक्त आपलं चिकन करणार त्यानंतर मग थर लावायचं आहे. तर आता इथं चाललेलं आहे आपला ग्रेव्हीची तयारी. व्हिडिओ करतोय. तुम्हाला यायचं आहे बघा, आमच्या काकी बघा, रोहिणी काकी बघा. आणि तिकडे दुसऱ्या काकी आहेत. दुसऱ्या काकी आहेत भांडी घासताय. आणि आता इथे स्वप्नालीची तयारी चालू आहे पनीरची. आईसाठी काय खाणार आहे? पनीर बिर्याणी की काय? मला पनीर बिर्याणी पण आवडेल. पनीर मसाला केला. स्नोई तू काय करणार आहेस? तू काय करणार आहेस स्नोई? काय नाही, मस्त स्नोई बसणार आहे, खाणार आहे, झोपणार आहे. स्नोईची लाईफ एक नंबर आहे. खाओ पिओ सो. काय स्नोईची मजा आहे. तर मस्त आज आईच्या भरपूर दिवसांनी आज आईच्या हातचा खायला भेटणार आहे. आणि स्वप्नालीच्या हातचा खाऊन एवढे रिएक्शन बघा. एवढे दिवस कंटाळा आला होता स्वप्नालीच्या हातचा खाऊन. लय वर्ष झाली ना, 1 वर्ष नाही झालं तर ते स्वप्नालीच्या हातचा खाऊन कंटाळा मला कंटाळा आलेला. मी बोलले चला आज स्वप्नाली जेवण बनवेल. म्हणते आई तू बनव जेवण, तुझ्या हातची बिर्याणी काय. काल ऍक्च्युली कालच मी बिर्याणी खाल्ली होती स्वप्नालीची हातची. काल परवा ती ब्लॉग मध्ये समजेल. तर स्वप्नाली करते इथे आईसाठी पनीर. तुझ्यासाठी करते ना, तू आमच्यासाठी कर. त्यामुळे ती आईची थोडी डिफरंट असते बिर्याणी. सो आईला सांगितलं साधी, हा नॉर्मल असते पण ती टेस्टी लागते खूप. सोयी जेवण करायचं आहे, सारखी सारखी आमच्या पायाखाली येते. तुला जेवण करायचंच नाही? सोयीला चिकन आणले का? सोयीची जाम मजा असते घरात. सगळ्यात जास्त सोयीची मजा असते. रॉकी कसा वेळ ऍडजस्ट करतो. सोयीची हा लसाची पेस्ट. चल कर जेवण, कर जेवण कर. चिकन पाहिजे? हा चिकन पाहिजे. अशी नाही कच्चा खाणार नाही, अजिबात नाही खाणार. नाही जाम चोचले, कच्चा नाही खाणार, तेलकट नाही खाणार, रस्त्यातला खाणार नाही, बॉईलच पाहिजे. जाम हिचे चोचले असतात. कांदा जेव्हा भाजला गॅसवर आणि खोबरा पण गॅसवर भाजला. कांदा खोबऱ्याचं वाटण. कांदा खोबऱ्याचा वाटण. 3 चमचे मसाला. हळद 1 चमचा. हा चिकन मसाला एव्हरेस्टचा. व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच टाकते. आता तू नाही तुला करायचं. इकडेच नाही. चल चल ये इकडे. वरती पाणी ठेवायचं, त्याच्यात पाणी नाही टाकायचं. स्वप्नालीची चाललेली तयारी. थोडा सगळा सामान आणलाय. 1000 रुपये लागले ना. हे काय आणलास? ते दाखव. आंघोळ गेलीस? आंघोळ नाही गेली अजून. बघा ही तर हे सगळं आणलेलं आहे. माणसं येतात घरामध्ये, इलेक्शन आले तर द्यायला लागतं सगळं. बघू हे आमच्यासाठी आणलं.
चमचा नाही ते खाते असेच चमचा नाही तर सुजितचा आवडीचा आहे हा खास लपून लपून खातो. हे तू नाही खाईत? नाही हा समजली झाली. पनीर टाकतो. मसाला तयार झालेला आहे. बघू दे झाला शिजला एकदा तर तो इकडे झालेलं आहे पनीर आणि हा चिकन पण झालेला आहे. इकडे पनीर पण आता भात तयार आहे शिजून. तर हा जरा तूप लावायचा घरचा आपले. तूप लावल्यानंतर त्याच्या भाताचे थर आता भाताचे थर लावायचे. सगळ्याला अंडी आहेत ना पडका दे अंडी आणि हे दे कोथिंबीर. असे कमी टेम्परेचरवर ठेवायचे आणि त्याच्यावर असा झाकण ठेवायचं. झाकण देऊन एक 15 मिनिटं वाफ द्यायची. 15 मिनिटांमध्ये बिर्याणी तयार. तर आता ही बिर्याणी झालेली आहे तयार आणि नक्की ट्राय करा ही बिर्याणी. आम्ही लहानपणापासून खात आलो. खूप टेस्ट लागतं आणि पनीर खाते. कशी झाली पनीर? तुम्ही खाल्लेले का? हा मस्त झाली. कशी झाली बिर्याणी कशी झाली? स्वप्नाली आई आधी पण खाल्लीस ना? कशी झाली? खाल्ले का? मस्त खाल्ले. एकदा खाल्ले स्वप्नालीने. एकदा केली होतीस. आता घेतो खाऊन. मग मित्रांनो जेवण वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही सकाळपासून ऑब्झर्व केला असेल की नाही माहीत नाही, माझ्या आवाजामध्ये चेंज दिसत असेल. तर ॲक्च्युली 2-3 दिवसापासून सर्दी खोकला नॉर्मल होता. काल रात्रीपासून खूपच जास्त झालेला आहे. तर आता टॅबलेट्स वगैरे घेतो. घरी जे आपले टॅबलेट्स नॉर्मल असतात ते घ्यायलाच लागतील कारण की खूप जास्त झालेलं आहे. तर ते आवाजात तुम्हाला जाणवत असेल तर टॅबलेट घेऊन थोडी रेस्ट करतो आणि संध्याकाळी जे काय होईल ते आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच. आणि आणि आजचा दिवस पूर्ण मला वाटते सकाळपासून रेसिपीचाच झाला. तर आय होप सो तुम्ही रेसिपी एन्जॉय केली असेल आणि बाकी काय घरामध्ये मजा मस्ती झाली. रेसिपी करता करता काय काय झालं ते होप सो तुम्हाला आवडलं असेल. तर अशा टाईपचे व्हिडिओज तुम्हाला चालतील की नाही हे नक्की कमेंट करून सांगा कारण की हा पूर्ण आपल्या लाईफस्टाईलचा एक पार्ट आहे. सो तो मी नक्कीच कवर करीनच. पण तुम्हाला आवडतं की नाही हे पण महत्त्वाचं आहे. मी तर काय करायला खूप काय कवर करू शकतो घरामध्ये दिवसभरात खूप काय होतो. बट थोडासा जो फनी पार्ट्स असेल किंवा काय करतो तेच ॲक्टिव्हिटी कवर करतो. तर होप सो तुम्हाला आवडत असेल आणि ह्याच्या पुढेसुद्धा असाच कवर करत राहीन. असंच ह्या ब्लॉग्समध्ये येईल जे जे होतो ते. तर म्हणून राहतो संध्याकाळी जे काय होते तुम्हाला समजेलच ब्लॉग. ही कधीच अंगाजवळ वगैरे चिपकत नाही. जेव्हा भूक लागलेली असते ना तर बघा शाली पाठी पाठी भूक लागलेली असते ना तेव्हा जवळ जवळ येते बस. बाकी अशी कधीच येत नाही. येते फक्त कधीतरी. ॲक्च्युली तिला हा जेवण नाही तो सुजित बनवून देतो. तिला आहे ना पेडिग्री आम्ही हल्ली कमीच द्यायला लागलो आहे. नाहीतर मग चिकन आणि भातच देतो. आणि सध्या आता हां सॉरी कॅट फूड आहे ना ती हल्ली जरा कमीच द्यायला लागलो आहे. आम्ही घरीच बनवतो चिकन आणि भात मिक्स करून. आणि ती उलटी चिकन भात जास्त खाते. पेडिग्री अर्धा खाते अर्धा टाकते परत पेडिग्रीला कॅट फूड. तर
हे बघा हे स्वप्नालीवरती हे बघा किती आहे. तर मित्रांनो हे बघा दिवाळीच्या टायमामध्ये एवढा सगळा ह्याच्यापेक्षा डबल होता, अजून एवढा आहे सगळा मुळकुंडे. फक्त मला हेच आवडतो, स्वप्नालीला हे सगळं आवडतो, सगळा खाते. अरे तुझा खायचं नाही ते, तुझा खायचं तिकडे आहे. तेव्हा खायला पण आता भूक लागली तिला, तिचा जेवायचा टाइम झाला. पाहिजे 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 नंतर थोड्याला नंतर. सो आज जेवायला काय आजचा स्पेशल रात्रीचं जेवण आहे बघा. तर आज आहे सुरमई रेवदंड्याची. हा कुठली आहे ते पण सांगाल. तर आज सुरमईचा रस्सा आहे आणि तिकडे केलेली आहे सुरमई फ्राय. तुझ्यासाठी काय केलं? मला आवडणारी भाजी कारल्याची. ती नको 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 दाखव, ती कोणाला आवडत. ही बघा ही भाजी काय केली. अरे मी माझी आवडीची भाजी आहे. तर हिला कसा कारला आवडतो काय माहिती, मला अजिबात आवडत नाही. सुजित तुला आवडतो? नाही मला स्वप्नाली तुला कारला आवडतो? कारला कोणाच आवडत नाही, पप्पांना आणि आईलाच आवडतो कारला. आणि कशी खाते काय माहिती, पूर्ण अशी कारल्याची भाजी खाते. शुगर आहे ना यांना, शुगर असल्यामुळे हे जबरदस्ती खातात. नाही तर कारल्याची भाजी मी अजूनपर्यंत लहानपणापासून मी अजूनपर्यंत कारल्याची भाजी खाल्लेली नाही आणि मला नाही वाटत पुढे पण खाईल मी. नको नको, हिचा डायलॉग असतो ना, ती भाजी कडूच होत नाही, एकदम अशी गोड गोड होतं. असं कधी झालाय की कारल्याची भाजी गोड होईल? कधीच नाही. कारल्याचा गुणधर्म तुपात तल आणि साखरेत कडूच राहणार आहे. मग तेच, त्यामुळे ती भाजी मी अजूनपर्यंत तर खाल्ली नाही. पुढे काय माहित नाही, पुढे पण नाहीच खाणार कारल्याची भाजी. तर हे बघा आईचा चाललाय अभ्यास, सुजितचा अभ्यास सगळा ते आई करते इथे आणि सुजित इथं बसलाय. सुजितनी फुल तयारी केली एक्झामसाठी. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, दिवसभर सुजित वरती बसलेला असतो, अभ्यास करत असतो. काय गाई हा दिवसभर अभ्यास करते का नाही? अभ्यास करतो तो जरा, पण त्याचा काय लक्षात राहत नाही म्हणून. नाही तर त्याच्यासारखा अभ्यास केला असता ना काय तो जाम अभ्यास करतो. दिवसात मला वाटते सुजित 12 तास अभ्यास करतो. जर 12 तास तर अभ्यासाला बसतो, पण जर एवढा जर त्याला राहायला केला असता ना सिरियसली, तर सुजित आज झाला असता CA. सगळे तुम्ही काले दिसता त्याच्यामध्ये, सगळे काले दिसता तुम्ही याच्यात. ही बघा कशी कारल्याची भाजी खाते. सगळ्यात आवडतो शाकाहारी. फ्लावरची वेगळी स्टोरी आहे, नंतरच्या कधीतरी ब्लॉग मध्ये सांगेन फ्लावरची स्टोरी. फ्लावर तिला का आवडत नाही ना, एक वेगळा रिझन आहे तो, तर नंतरच्या ब्लॉग मध्ये सांगू. आता घेतो जेवून. तर आता स्वप्नालीने केलेली आहे सुरुवात कारल्याची भाजी खायला. बघा आहे काय रिॲक्शन आहे. कडू आहे, कडू आहे. चेहऱ्यावरच समजतोय. चांगलं लागते. मी नाही खाणार, नंतर कधीतरी बघू ना. आता जेवू दे, मच्छी खाऊ दे. एवढी मच्छी आहे आणि मच्छी सोबत कोण खाईल कारल्याची भाजी? नाही कडू. ठीक आहे मग कधीतरी रेसिपी शेअर करू आपण ह्या चॅनलवरती. कधीतरी कारल्याची भाजीची पण रेसिपी येईलच. जशी हा का तोंड आपल्या हे केलेलं असं चव नसतं. मला तर ताप आल्यावर कारल्याची भाजी आवडते. हा तो भात घालू आता. तो घालायला पाहिजे चले नाही. अरे बघा मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं ना, ही कॅट फूडपेक्षा हा खूप आवडीने खाते. हा वाला जो आहे चिकन आणि राईस आहे तो. तर आता रॉकीला चाललेलो आहे. हे जेवल्यानंतरचं हेच आहे, रॉकी स्नोई यांना सगळ्यांना जेवण द्यायला लागतं. स्नोई संपला सगळा, संपवला पण पूर्ण. आणलाय रॉकीचा खाऊ. रॉकीला असतात लेग पीस, म्हणजे कोंबडीचे पाय घालचे आणि
थोडासा चिकन आणि स्नोवीला पूर्ण बोनलेस बॉईलवाला असतो. रॉकीला जमतो सगळा. सो आता मस्त जेवेल आणि आय होप सो तुम्हाला आपला हा व्लॉग आवडला असेल. आजसाठी एवढाच मी आता हा व्लॉग एंड करतोय. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, खाली कमेंट करून सांगा व्लॉग कसा झाला होता ते, आणि नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.